नमस्कार. कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 1 जानेवारी 2024च्या सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ओवी प्रकाश लगाने हिने दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय सिलंबम स्टिक फाईट स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. बघूया सविस्तर माहिती. ओवी प्रकाश लगाने कोपरगाव येथे झालेल्या अहमदनगर शालेय जिल्हास्तरीय सिलंबम स्टिक फाईट स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील मुलींच्या गटात गोल्ड मेडलसह प्रथम क्रमांक मिळवून ओवीने विभागीय स्तरावर सिलंबम स्टिक स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे. ओवी ही प्रकाश लगाने यांची मुलगी असून प्रकाश लगाने हे मूळचे रांजणगाव खुरी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून ते कबड्डी खेळाडू आहेत. त्यांची महाराष्ट्र पोलीस दलात ते कार्यरत असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होते. परंतु मुलीच्या करिअरसाठी छत्रपती संभाजीनगर शहरमधून त्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी आपली बदली करून घेतली व ओवीला कोपरगाव येथील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलीचा त्यांनी प्रवेश करून घेतला व डॉक्टर झिया व डॉक्टर अमरप्रीत यांच्या अकॅडमीमध्ये ओवीचा त्यांनी सराव करून घेतला. या सरावाचा फायदा असा झाला की ओवी सिलंबम स्टिक स्पर्धेमध्ये सराव करून आज जिल्ह्यामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे व तिने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. यापूर्वीही ओवीने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. ती 2 गोल्ड मेडल जिंकून सिलंबम स्टिक या अनोख्या खेळामध्ये आपले नाविन्यपूर्ण यश संपादित करीत आहे. तसेच या जिल्हास्तरीय स्पर्धेनंतर तिची आता विभागीय स्तरावर निवड झाली आहे. ओवीला तिच्या या यशाबद्दल कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व ओवी भविष्यातही अशीच गोल्डची कमाई करेल अशी आपण आशा व्यक्त करू. रांजणगाव खुरी येथील रहिवासी असलेले प्रकाश लगाने यांची मुलगी ओवी ही यापूर्वीही एक गोल्ड मेडल तिने मिळवले आहे. तिच्या या देदीप्यमान यशाबद्दल तिला समस्त रांजणगाव खुरी तालुका पैठण येथील क्रीडा व स्पोर्ट जनांकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.